नमस्कार, मी अतुल शिरवाडकर. वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता गीतेतील 6व्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. यापूर्वी 14व्या भागामध्ये म्हणजे अध्याय 5 कर्मसन्यास योगात आपण पाहिलंय की भगवान श्रीकृष्ण संन्यासाची व्याख्या फार वेगळ्या पद्धतीने आणि पूर्ण तर्काने आपल्याला देतात. संन्यासी वृत्ती म्हणजे फक्त सर्व कर्म सोडून एखाद्या नदीकाठी अथवा एखाद्या पुण्यक्षेत्री परमेश्वराचं चिंतन करणे एवढंच नाही आहे. कारण जो मनुष्य कोणाचाही द्वेष करत नाही अथवा कशातच स्वार्थ बघत नाही, परंतु आपला देश आणि धर्माच्या सेवेचं काम निस्वार्थी मनाने करतो, तोच खरा संन्यासी. तर आता आपण या भागामध्ये ध्यान योगाची सुरुवात करणार आहोत. तर सुरू करूया अध्याय 6 ध्यान योग. आतापर्यंत भगवान श्रीकृष्ण यांनी ज्ञानी आणि योगी माणसाने आपल्या मनावर, वासनेवर, सर्व इंद्रियांवर नियंत्रण कसं करावं हे मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. परंतु हे मनावरील संयम कशा प्रकारे करायचं, याचा अभ्यास कसा करायचा, हे या सगळ्या गोष्टी, या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती या अध्यायामध्ये म्हणजे अध्याय 6व्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. आपल्या मनातील सर्व प्रश्न या 6व्या अध्यायात त्यांनी सोडवलेली आहेत. श्लोक क्रमांक 1. आपण मागील अध्यायात पाहिलं आहे की संन्यासी आणि निष्काम कर्म करणाऱ्यांमधला फरक काय. येथे श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतायत की खरा संन्यासी तोच जो निष्काम फळाची आशा अपेक्षा न करता कर्म करत असतो. आपण यापूर्वीच पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांना रामदासांनी कर्मयोगी ही उपाधी दिली होती. श्रीकृष्णांच्या विचारांप्रमाणे कर्म करणे ही मनुष्याची गरज आहे. कर्म तर करावंच लागणार आहे. कर्म करणाऱ्या व्यक्तीला जर खरा योगी संन्यासी बनायचं असेल तर त्याने फळाची अपेक्षा न ठेवता कर्म केलंच पाहिजे. श्लोक क्रमांक 2. तोच मनुष्य खरा संन्यासी जो मनातून सर्व वासनांचा, स्वार्थाचा, लालचीपणाचा म्हणजे ग्रीडीनेस या सर्वांचा संन्यास घेतो. श्लोक क्रमांक 5 आणि 6 हा ध्यान योगातील सर्वात महत्वाचा श्लोक आहे. उद्धरेत आत्मना आत्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः बंधुः आत्मा आत्मनस्तस्य येन आत्मैव आत्मना जितः अनात्मनः अस्तु शत्रुत्वे वर्तेत आत्मैव शत्रुवत. आपल्या स्वतःची प्रगती आपल्याच हातात असते. दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवून स्वतःची प्रगती कधीच होत नाही. आपल्या आयुष्याचा प्रत्येक निर्णय आपण स्वतःच घेतले पाहिजे. कारण आपणच आपला स्वतःचा मित्र असतो आणि आपणच स्वतः आपला शत्रूही असतो. एकदम प्रॅक्टिकल वेने परमेश्वराने आपल्याला सगळं त्यांचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे. यात कुठेही खूप मोठा अध्यात्म, खूप मोठे विचार असे नाही आहेत. ज्या रोजच्या आपल्या आयुष्यात घटना घटत असतात त्याच्यावरती सोल्युशन परमेश्वराने दिलेलं आहे. आपण कोणतेही आयुष्याचे महत्त्वाचे निर्णय घेताना दूरदृष्टी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर निस्वार्थी बुद्धी असली पाहिजे. कारण प्रत्येक क्रियेला तेवढीच प्रतिक्रिया, फॉर एव्हरी ॲक्शन देअर विल बी इक्वल रिॲक्शन होणारच असते. त्यामुळे चांगल्या निर्णयाच्या नंतर त्याची प्रतिक्रिया पण चांगलीच होते. घरातील मुलांना आपण जर लहानपणापासूनच देशप्रेम, धर्मप्रेम जर शिकवलं तर ते मोठे झाल्यावर आपोआप धर्माप्रमाणे वागतील. ज्यावेळेस आपण इलेक्शनमध्ये आपल्या विभागातील एखादा नेता निवडून देतो तेव्हा त्याचं शिक्षण, त्यांनी केलेला त्याग, बुद्धिमत्ता, निस्वार्थीपणा हा गुण पाहून आपण त्याला मतदान केलं पाहिजे. जर आपण इलेक्ट्रिसिटी, महिन्याचं फुकट धान्य वगैरे विनामूल्य गोष्टी देणाऱ्या नेत्यास जर मतदान केलं तर या थोड्याशा स्वार्थामुळे आपणच आपले शत्रू बनतो. कारण स्वार्थी माणसाला निवडून दिल्याने आपण आपलं स्वतःचं, देशाचं, शहराचं, गावाचं नुकसान करत असतो. श्लोक क्रमांक 8. आता श्रीकृष्ण कर्मयोगी माणसाला संन्यासी का म्हणतात ते सांगतायत. निस्वार्थी लोक दगड आणि सोनं यांना समान मानतात.
कारण दगड असो वा सोनं या दोघांचेही मूलतत्व मूळकण म्हणजे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन सारखेच आहेत. श्लोक क्रमांक 9. पुढे श्रीकृष्ण असंही सांगतात की आपल्या आजूबाजूला असंख्य प्रकारचे लोक असतात. काही आपले निस्वार्थीपणे भलं करतात, काही आपले मित्र असतात. काही लोकांच्या मते आपण त्यांच्या अस्तित्वातच नसतो, इतके ते आपल्या बाबत उदासीन असतात. काही आपला सतत द्वेष करत असतात, काही आपले नातेवाईकच असतात, काही मध्यस्थी करून आपली बाजू घेणारे असतात. अशा सर्व प्रकारच्या लोकांबद्दल योगी मनुष्य समान बुद्धी ठेवतो. श्लोक क्रमांक 10. योगी माणसाने स्वतःला दिवसातून थोडासा वेळ द्यायला पाहिजे. याचा अर्थ दिवसातील थोडा वेळ एकांतात घालवावा. म्हणजे आपण स्वतःबद्दल विचार करू शकतो. दिवसातील 1 तास तरी आपण एकांतात ध्यान करण्यात घालवायला पाहिजे. छोटे छोटे उपाय भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहेत. फार मोठ्या गोष्टी करायला नाही सांगितल्या. तप करा, शरीराला त्रास द्या, असं काही नाही आहे. दिवसातून थोडा वेळ आपण एकांतात ध्यान करण्यासाठी घालवायचं आहे. श्लोक 13 आणि 14. असं बसून ध्यान करताना पूर्ण शरीर, मान, मस्तक एका सरळ उभ्या रेषेत असावं. म्हणजे पाठीला बाक देऊन असं बसू नये. नाकाच्या शेंड्याकडे आपली दृष्टी एकाग्र करावी. इकडे मनातील सर्व भाव विचार नाहीसे करून फक्त श्रीकृष्णाचाच विचार मनात आणायचा. अशा प्रकारे सतत अभ्यास करून आपलं ध्यानाचं जे कौशल्य आहे ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करावा. एका दिवसात परमेश्वर सांगतात सगळं एका दिवसात आज चालू केलं आणि लगेच त्याचं तुम्हाला श्रेय मिळेल, त्याचा प्रसाद मिळेल असं नाही आहे. हळूहळू तुम्ही प्रॅक्टिस करा, हळूहळू प्रॅक्टिस करा. मनातील सर्व भाव नाहीसे करून फक्त निर्गुण निराकार ब्रह्माचाच विचार मनात आणायचा. मानसिक शांती मिळवण्यासाठी हा अभ्यास रोज थोडा थोडा वेळ तरी करणं जरुरी आहे. श्लोक क्रमांक 16. पुढे श्रीकृष्ण असंही सांगतात की आपलं जेवण आणि झोप या सर्वांवर आपला संयम असला पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये वागण्यामध्ये समतोल असला पाहिजे, बॅलन्स. म्हणजे जो मनुष्य जास्त जेवतो अथवा खूप कमी खातो, जो अतिशय झोपाळू असतो, तर काही मुळीच पुरेसे झोपतही नाही असे पण लोक आहेत, ते योगी होऊ शकत नाही. आणि आजचं विज्ञानही सांगतं की जेवताना पोटातील 1/4 भाग रिकामा ठेवायचा आहे. म्हणजे पचन आपलं चांगलं होतं. माणसाला कमीत कमी 7 तास तरी झोप पाहिजे. परंतु बरेच लोक आजकाल रात्रभर मोबाईलवर खेळ सिनेमा पाहत राहतात. मग झोप होत नाही, चिडचिड होते. अशा लोकांचं मानसिक संतुलन चांगलं राहत नाही. श्लोक क्रमांक 17. आपले सर्वांचे आहार विहार, करमणूक, रोजची कामे, कर्तव्ये, झोप आणि जागरण या सर्व सवयी नियमित, वेळच्या वेळी आणि संयमित असाव्या. अशा प्रकारे आपण स्वतःलाच जर व्यवस्थित नियंत्रण परिस्थितीमध्ये जर ठेवलं तर आपण सहजच योगी स्थितीत जाऊ शकतो. श्रीकृष्णांनी किती सहजरित्या सामान्य माणसांसाठी, पूर्ण भगवद्गीता ही सामान्य माणसांसाठी आहे, तुमच्या आणि माझ्या अशाच लोकांसाठी आहे. सामान्य माणसांसाठी योगी बनण्याची जी प्रक्रिया आहे ती परमेश्वराने किती सहजरित्या सांगितली, आणि ती पण 7,500 वर्षापूर्वी. त्यासाठी सर्व घरदार सोडून रानात वनात तीर्थक्षेत्री संन्यासी भगवी वस्त्र घालून सर्व कर्म सोडून जाण्याची काहीही गरज नाही आहे. श्लोक क्रमांक 20, 21 आणि 22. जेव्हा मनुष्य शांत जागी ध्यान लावण्याचा अभ्यास करतो तेव्हा हळूहळू तो आपलं मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो. मन केंद्रित करणं म्हणजे मनात कोणतेही विचार न आणता आपण स्वतः आत्मा आहोत हा विचार करणे. आपला आत्मात परमेश्वर कृष्ण आहे हा विचार करणं. हळूहळू अभ्यासाने या स्थितीला येणं म्हणजे त्याला समाधी असं म्हणतात. या स्थितीत मन एकदम शांत होतं. मनातील राग, द्वेष, आनंद, दुःख या भावना हळूहळू नाहीशा होतात. हा असा आनंद आहे जो आपल्या कोणत्याही ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही. हा आनंद फक्त आपल्या बुद्धीनेच आपण अनुभवू शकतो. अशा स्थितीमध्ये पोचल्यावर मनुष्य कोणत्याही मोठ्या दुःखाला सामोरं जाऊ शकतो, कारण त्याची मानसिक स्थिती भरपूर भक्कम होते.
यालाच दुःखाच्या स्थितीपासून वियोग म्हणजेच योग प्राप्त झाला असं म्हणू शकतो. आपलं मन स्वभावतः चंचल असतं, परंतु आपण प्रयत्नाने, योगाभ्यासाने त्यावर संयम करण्याचा प्रयत्न करावा. या ठिकाणी आपण असंही म्हणू शकतो की टेलिव्हिजन, टी व्ही, सोशल मीडिया यावर दररोजच्या जाहिराती बघून आपणच आपल्या सर्व गरजा वाढवून ठेवल्या आहेत. आपल्याला फास्ट फूडची सवय लागली आहे. आपणच आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे अनेक रोगांना निमंत्रण दिलेलं आहे. श्रीकृष्णांच्या काळापेक्षा सध्याच्या काळात मानसिक संतुलन ढळण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला बाजारात आहेत. त्यामुळे आपण सुरुवातीला आपल्या गरजा थोड्या तरी प्रमाणात कमी करण्याकडे प्रयत्न करावा. यामुळे लालच आणि वासना वाढणार नाही. आणि घरातील सर्वांनी दररोज अर्धा तास जरी श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे प्राणायाम आणि योगाभ्यास केला, ध्यान केलं, तर आपण मनावर संयम करू शकतो. श्लोक क्रमांक 33. अर्जुन उवाच योऽयं योगः त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्य अहं न पश्यामि चंचलत्वा स्थितिः स्थिरां चंचलं हि मनः कृष्ण प्रमथि बलवत् दृढं तस्य अहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम. परंतु शेवटी श्रीकृष्णांनी कितीही ज्ञान दिले तरी आपल्याला हा प्रश्न पडतोच की मनाला कितीही प्रयत्न केले तरी संयम ठेवणे कठीण आहे. आणि हा प्रश्न अर्जुनालाही पडला, कारण तोही आपल्यासारखाच एक सामान्य मनुष्य होता. अर्जुन शूर होता, वीर होता, पण सामान्य मनुष्य होता. अर्जुन श्रीकृष्णांना विचारतो, मन तर चंचल आहे, त्यावर संयम ठेवणं महाकठीण, त्याला आवरणंही कठीण, तरी हा योग कायमचा माझ्या मनात टिकेल असं वाटत नाहीये. कारण एकच, माझ्या मनाचा चंचलपणा. हे श्रीकृष्णा, तुझ्यावर, तुझ्या विचारांवर माझी पूर्ण श्रद्धा आहे. मी प्रयत्नही भरपूर करीन. मी निस्वार्थी बुद्धीने माझी कर्म करण्याचा प्रयत्न करीन. मी मनावर संयम ठेवण्याचा प्रयत्न करीन. परंतु जर या माझ्या प्रयत्नात मला यश मिळालं नाही, माझा संयम तुटला, तर माझी काय गत होईल? जे प्रश्न आपल्यासारख्यांच्या मनात रोज येत राहतात, तोच प्रश्न तसाच अर्जुनाने 7500 वर्षापूर्वी श्रीकृष्णांना विचारला होता. श्लोक 37 आणि 38. अर्जुन उवाच अयतिः श्रद्धा उपेतः योगात् चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं काम गति कृष्ण गच्छति कच्चित उभय विभ्रष्टः छिन्न अभ्रमीव नश्यति अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि. अर्जुन विचारतोय की मी योग करताना जर मन केंद्रित करू शकलो नाही तर काय होईल? अर्थात हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात येणारच. आपल्याच मनातील प्रश्न अर्जुन विचारतोय. श्रीकृष्ण आता एखाद्या शिक्षकासारखे अर्जुनाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. कमी हुशार विद्यार्थी असेल तर त्याला शिक्षक काय सांगतो? निराश होऊ नकोस, ही तर सामान्य घटना आहे. तू थोडा अधिक वेळ अभ्यास कर, नक्कीच परीक्षेत पास होशील. श्रीकृष्ण तसेच समजावून सांगतायत. मन चंचल आहे, त्याला आवरणं कठीण आहे. परंतु हे अर्जुना, हळूहळू अभ्यासाने आणि वैराग्य भावनेने आपण हे करू शकतो. विचार करा की आपण ठरवलं की मी फास्ट फूड खाणार नाही, बर्गर, पिझ्झा खाणार नाही, कारण ते आरोग्याला अपायकारक आहे, आणि हळूहळू आपण ते कमी करत गेलो तर एक दिवस असं खाणं पूर्णपणे बंद करू शकतो. वेळ लागेल, पण ते होईल. दुसरा अर्जुनाचा प्रश्न होता की मी प्रयत्न करतोय, परंतु त्यात यश मिळालं नाही तर काय होईल? इथे श्रीकृष्ण सांगतायत की जे लोक सत्कर्म करतात किंवा चांगलं कर्म करण्याचा प्रयत्न तरी करतात, ते कधीच अधोगतीला जात नाही.
त्यांचे पूर्वी केलेले पुण्य त्यांना कधीतरी कामास येतेच. श्लोक क्रमांक 41. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेमधील सर्व श्लोक आणि त्या आधीच्या अध्यायामधील जो संदर्भ आहे जर आपण घेतला तर ते अधिक चांगल्या रीतीने आपण समजू शकतो. या आधीच्या कर्मसन्यास अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण निष्काम कर्म म्हणजे स्वार्थी विचार न करता आपण आपले कर्म करू शकतो याचे ज्ञान देतात. इथे श्लोक 41 मध्ये ते म्हणतात की भ्रष्ट योगी म्हणजे जो योगी आहे, जो श्रद्धावान आहे असा मनुष्य, परंतु तो काही काळासाठी आपल्या मनाच्या चंचलतेमुळे भ्रष्ट झालेला आहे, तो पुन्हा पुण्यवान लोकांच्या संगतीत राहून आपल्या मार्गावरती येऊ शकतो. आता या श्लोकाचे जर आपण भाषांतरिक अर्थ घेतला तर योगभ्रष्ट म्हणजे योगी पुण्यवान लोकांमध्ये अनेक वर्षे उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो असा होतो. ॲक्च्युली ही थोडी अलंकारित भाषा श्रीकृष्णांनी या श्लोकामध्ये वापरली आहे. त्यामध्ये पुढचा जन्म वैभवशाली कुटुंबामध्ये घेतो असा न घेता तो भ्रष्ट योगी जर निष्काम कर्म करणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिला तर पुन्हा निष्काम कर्मयोग हे गुण प्राप्त करून घेऊ शकतो आणि पुन्हा कर्मयोगी बनू शकतो. श्रीकृष्ण यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की हळूहळू अभ्यासाने तुम्ही कर्मयोगी बनू शकता. ही एका दिवसात कर्मयोगी बनेल अशी प्रक्रिया प्रोसेस नाही आहे. तुम्ही हळूहळू अभ्यासाने मन स्थिर ठेवू शकता. सज्जनांच्या संगतीत राहा, त्यांच्याबरोबर थोडा वेळ घालवा, त्यांच्याबरोबर काम करा आणि पुन्हा तुम्ही तुमच्या कर्मयोगाच्या मार्गामध्ये या. जर समाजातील एखाद्या व्यक्तीने जरी कर्मयोगाचा अभ्यास सुरू केला तरी त्याला पाहून दुसरे लोक त्याचं अनुकरण करतील. अशानेच एक दिवस संपूर्ण समाज निस्वार्थी बुद्धीने काम करेल. परंतु जर आपण अयशस्वी झालो तरी प्रयत्न करणं सोडायचं नाही, कारण कोणत्याही संन्यासी आणि तपस्वीपेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ आहे. कोणत्याही ज्ञानी माणसापेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीपेक्षा कर्मयोगी श्रेष्ठ आहे. म्हणूनच हे अर्जुना, तू कर्मयोगी बनण्याचा प्रयत्न कर. हे अर्जुना, आता उठ आणि युद्ध कर. अध्याय 6 इथे समाप्त होते. याच्या पुढच्या म्हणजे 16व्या भागामध्ये आपण 7व्या अध्यायाचा ज्ञान विज्ञान योगाचा अभ्यास करणार आहोत. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योगामध्ये आपण कोण आहोत, संपूर्ण सृष्टी कशी बनली आहे, ब्रह्मांड कसं बनलं आहे, ते कोणी बनवलं आहे, खरा परमेश्वर कोण आहे, तो कसा दिसतो, त्याचा स्वभाव कसा आहे, परमेश्वराने ही सृष्टी कशी बनवली आहे, परमेश्वर कसं काम करतो, खरा ज्ञानी मनुष्य कोणाला म्हणावा, खरा ज्ञानी आणि परमेश्वराचे संबंध कसे असतात याचं पूर्ण विवेचन याच्या पुढच्या अध्यायात आपण करणार आहोत. अध्याय 7 ते 12 याला पूर्ण विश्वाचे ज्ञान देणारी दुसरी पायरी असं आपण म्हणू शकतो. पहिल्या पायरीवर पोहोचल्यावर पुढच्या 6 अध्यायाच्या म्हणजे 7 ते 12 दुसऱ्या पायरीवर जाण्यासाठी रस्ता खूप सोपा होत जातो आणि ही पायरी आपण म्हणू शकतो ज्ञानाची आहे. तुमची उत्सुकता आता टाळली गेलीच असेल तर पुढची भेट भाग 16 मध्ये ज्ञान विज्ञान योगामध्ये. नमस्कार. ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया.